जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आदिवासी बहुल 13 जिल्ह्यात जी पेसा भरती सध्या बघा रखडलेली आहे, तर ती केव्हा होणार ह्या संदर्भात बघा बरेच जे काही उमेदवार आहे तर त्यांची सध्या बघा ते विचारपूस सध्या करत आहे। तर बरेच उमेदवारांचे सध्या कमेंट येत होती। तर आदिवासी बहुल जिल्हे जे आहे पेसा क्षेत्रातील जिल्हे, तर पेसा क्षेत्रातील पेसा भरती सध्या बघा जी केव्हा होणार ह्या संदर्भात सध्या तरी ज्या काही बैठकी वगैरे होत आहे, तर त्या बैठकीमध्ये विविध जे काही मुद्दे आहेत तर ते मुद्दे सध्या बघा चर्चेला गेले आहेत। तर एकंदरीत सध्या आदिवासी जे युवक आहे तर त्या युवक बघा संघर्षाच्या तयारीत आहे आणि सरकारकडून केवळ आश्वासने सध्या बघा मिळत आहे। तर अशा संदर्भात महत्त्वाचं जे काही बातमी आली होती। तसंच बघा महत्त्वाचं जे आदिवासी आमदार आहे तर ते आदिवासी आमदारांचं बघा शिष्टमंडळ सध्या मुख्यमंत्री जे आहे आपले शिंदे साहेब, तर त्यांना भेटण्यासाठी सध्या बघा गेले होते आणि आदिवासींच्या ज्या महत्त्वाच्या मागण्या आहे तर त्या मागण्या संदर्भात शिंदे साहेबांशी चर्चा त्या ठिकाणी बघा करण्यातही आलेली आहे। तर नेमक्या चर्चेमध्ये नेमक्या ज्या काही मागण्या असेल तर त्या मागण्यामध्ये प्रामुख्याने जी पेसा भरती आहे तर त्या पेसा भरती संदर्भात बघा प्रमुखची मागणी होती, तर ती त्या ठिकाणी करण्यात आली आहे। तर जवळपास जे काही आदिवासी समाजाचे संपूर्ण आमदार आहे तर ते आमदार सध्या शिष्टमंडळ सध्या जे काही शिंदे साहेबांना म्हणजे आपले CM साहेबांना सध्या बघा भेटलेले आहे। तर त्या संदर्भात सध्या जे काही चर्चा त्या ठिकाणी बघा करण्यात आली आहे। जवळपास त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री महोदय देखील सध्या त्या ठिकाणी होते। तर जवळपास बघा पेसा जिल्ह्यातील पदभरतीसाठी मुख्यमंत्र्यांना या ठिकाणी निवेदन देखील देण्यात आलं आहे आणि त्या ठिकाणी चर्चा देखील झालेली आहे। तर या ठिकाणी जी काही न्यूज आलेली आहे लोकमत न्यूज नेटवर्कमध्ये देखील आलं होतं। तर जे 13 जुलैला सध्या शिष्टमंडळ गेलं होतं संपूर्ण आदिवासी जे आमदार आहे तर ते आमदारांचं शिष्टमंडळ सध्या बघा गेलं होतं आणि ह्याच्यामध्ये जी पेसापद भरतीवरून महत्त्वाचं या ठिकाणी सध्या जो काही निर्माण झालेली समस्या आहे तर त्या समस्येबाबत आमदार जे आहे देवराव कोळी यांच्यासह आदिवासी नेत्यांचे शिष्टमंडळ सध्या 13 जुलैला मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांजवळ सध्या गेले होते आणि त्या ठिकाणी चर्चा करून सध्या निवेदन दिले आहे। त्याच्यामध्ये बोगस आदिवासी कर्मचारी भरती संदर्भात दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी अंमलबजावणी बघा तातडीने करा अशी मागणी करण्यात आली आहे। विधानसभा जे उपाध्यक्ष आपले आहे नरहरी झिरवळ साहेब, तसेच आदिवासी विकास मंत्री गावित साहेब आणि आमदार जे आहे देवराव कोळी, त्यानंतर आमदार अशोक उईके साहेब आदी सध्या बघा उपस्थित या ठिकाणी होते। तर ह्या संदर्भाचा सर्वात महत्त्वाचा आपला जो काही हॉट मुद्दा आहे तो म्हणजे पेसा भरती लवकरात लवकर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे। पेसा भरतीवरचा जो काही स्टे आहे तर तो उठला पाहिजे। तर त्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना देखील बघा त्या संदर्भात चर्चा देखील झालेली आहे। तर नेमकं माननीय उपमुख्यमंत्री साहेब यांनी जी सध्या बघा स्टेटमेंट जे दिलेलं आहे तर उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यांनी सध्या निर्देश दिले आहे। तर नेमकं काय निर्देश दिले आहे तर ते देखील बघूया का। राज्याचे बघा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्णी केळापूरचे आमदार जे आहे डॉक्टर संदीप धुर्वे सर, तर यांच्या पत्रावर बघा सामान्य प्रशासन विभागाने अतिरिक्त मुख्य सचिव आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पेसा भरतीतील अडचणी तपासून कार्यवाही करण्याचे निर्देश या ठिकाणी बघा दिलेले आहे। तर असं हे राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं सध्या बघा स्टेटमेंट सध्या देण्यात आलं होतं की जवळपास ज्या पेसा भरती संदर्भात जे सध्या मुद्दे असेल तर ते मुद्दे एकंदरीत तपासून त्या संदर्भात जे महत्त्वाचं निवेदन या ठिकाणी धुर्वे साहेबांनी दिलं होतं आमदार महोदय, आणि त्यांच्या माध्यमातून सध्या सामान्य प्रशासनाचे जे अतिरिक्त मुख्य सचिव असेल आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव असेल तर ह्यांना पेसा भरतीतील अडचणी सध्या तपासून कार्यवाही करण्यासंदर्भात तसे निर्देश देखील दिले होते। तर हे जे संदीप धुर्वे सरांचं निवेदन सध्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळून जाईल, त्यांचं पत्र लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे। तसंच बघा आपल्या सर्वांना माहिती आहे की जी पेसा भरती सध्या रखडलेली आहे तर त्याच्यामध्ये नेमकं जे काही पुढील प्रोसेससाठी सध्या जे काही स्टेटमेंट देण्यात आलं आहे तर ते स्टेटमेंट राज्य संघटिका आहे महानंद टेकाम सर ट्रायबल वुमेन्स फोरम संदर्भात, तर त्यांचं स्टेटमेंट काय आहे की जे काही सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलाची नेमणूक करावी, भरती प्रक्रियेवर बघा स्थगिती उठवून भरती प्रक्रिया सुरू करावी, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनधिस्थ राहून नियुक्त्या देण्याचे जे काही आदेश आहे किंवा पेसा क्षेत्रातील आदिवासी बांधवांसाठी असंख्य पदे जादा निर्माण करून नियुक्त्या द्याव्या अशा संदर्भात सध्या त्या ठिकाणी स्टेटमेंट देखील करण्यात आलं आहे मंत्री महोदयांकडं। आणि हे जे स्टेटमेंट होतं ते महानंदा सर आहे आपले राज्य संघटक ट्रायबल वुमेन्स फोरम, तर त्यांनी सध्या बघा हे स्टेटमेंट सध्या देण्यात आलं आहे। म्हणजे जवळपास ज्या काही सर्वोच्च न्यायालयामध्ये जो
आपल्या 17 संवर्ग संदर्भात जो कोर्ट केस आहे 17 संवर्ग पेसा भरती संदर्भात, तर त्या संदर्भात ज्येष्ठ जे वकील असेल तर त्यांची नेमणूक करावी असं देखील तिथं म्हटलेलं आहे। आणि भरती प्रक्रियेवर जी स्थगिती आहे पेसा भरती प्रक्रियेवर, तर ती भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनधिस्थ राहून नियुक्तीचे आदेश द्यावे। कारण पेसा भरती असेल किंवा ज्या तलाठ्या भरती असेल, वनरक्षक भरती असेल, तर ह्याच्यामध्ये काही उमेदवारांचं म्हणजे पेसा शिक्षक भरती संदर्भात उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील सध्या झालेलं आहे। आणि अशा उमेदवारांचं सध्या त्या ठिकाणी लास्ट जी अंतिम यादी होती ती यादी काही ज्या जिल्हा होते 13 जिल्ह्यामध्ये, तर त्या ठिकाणी बाकी होती। काही जिल्हा परिषदमध्ये सध्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालेलं होतं। तर अशा संदर्भात जो काही कोर्टाचा निर्णयाच्या अधीन राहून तर संबंधित उमेदवारांना नियुक्ती देखील द्यावी असं देखील इथं म्हटलेलं आहे। आणि पेशा क्षेत्रातील सध्या ज्या अधिसंख्य ज्या पदे आहे म्हणजे जवळपास जे 12,500 पदांसंदर्भात सध्या जी काही चर्चा सुरू आहे, तर त्या ज्या अधिसंख्य पदे आहे तर ते देखील सध्या या ठिकाणी तात्काळ निर्माण करून सध्या भरण्यात यावे असं देखील सध्या या ठिकाणी म्हटलेलं आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या जी भरती आहे तर ती का थांबवली होती, तर त्या संदर्भात देखील स्टेटमेंट होतं। तर सामान्य प्रशासन विभागाने 13 ऑक्टोबर 2024ला सर्वोच्च न्यायालयाचे अंतिम आदेश येईपर्यंत पेसा क्षेत्रातील निवड प्रक्रियेबाबत कोणताही या ठिकाणी निर्णय घेऊ नये किंवा गरज वाटल्यास सामान्य प्रशासन विभागाचा अभिप्राय घेतल्याशिवाय पुढील कार्यवाही करू नये असे आदेश आदेशामध्ये म्हटलं होतं। म्हणजे जो 13 ऑक्टोबर 2024चं महत्त्वाचं सर्वोच्च न्यायालयाचं आदेश आहे, तर त्या आदेशमध्ये अशा प्रकारचे जे काही स्टेटमेंट देण्यात आले आहे की जे संपूर्ण पेसा भरतीवरती स्टे या ठिकाणी आलेला आहे। सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सध्या जे काही पुढील प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया सध्या करू नये किंवा थांबवण्यात या ठिकाणी आलेली आपल्याला दिसून येत आहे। तसंच महसूल व वन विभागासंदर्भात महसूल व वन विभाग मंत्रालय महाराष्ट्र शासन यांनी सामान्य प्रशासन विभागाने 13 ऑक्टोबर 2023च्या पत्राच्या आधारे 17 ऑक्टोबर 2023 रोजी पत्र काढून अनुसूचित क्षेत्रातील संपूर्ण भरती प्रक्रिया सध्या थांबवण्यातही आलेली आहे। तर हे सर्व आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे। तर एकंदरीत जे काही पेसा भरती असेल तर ती पेसा भरती संपूर्ण उठावी, त्यासाठी वेगवेगळे जे काही आपले मान्यवर आहे ते सध्या काम करत आहे। तर एकंदरीत ह्याच्यावर देखील लवकरात लवकर जो काही तोडगा असेल तर तो निघणे गरजेचं आहे, जेणेकरून आदिवासी क्षेत्रातील उमेदवारांना देखील लवकरात लवकर न्याय हा मिळू शकतो किंवा त्या ठिकाणी मिळणार आहे। त्या संदर्भात संपूर्ण जे काही पाठपुरावा किंवा विशेष जे काही निवेदने चर्चा या ठिकाणी होत आहे, तर सध्या तरी जी काही निर्णय आहे तर ते निर्णय या ठिकाणी होणे गरजेचं आहे। तर असं सध्या महत्त्वाची जी काही पेसा भरती संदर्भात जी सध्या अपडेट होती तर ती अपडेट अशी होती, कारण बरेच उमेदवार सध्या विचारत होते नेमकं काय झालं, जे काही शिष्टमंडळ गेलं होतं, तर त्या संदर्भात अशा पद्धतीने एक अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी दिली आहे। तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते अपडेट तुमच्यापर्यंत येतील। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपलं टेलिग्राम चॅनल देखील आहे। टेलिग्राम चॅनल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये, तिथे जाऊन जॉईन व्हा। तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।